12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला. ताई अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ना, कुठून बोलताय ताई? संभाजीनगर तालुका अच्छा जळगाववरून. अच्छा अच्छा, नाव सांगायचं आहे? हा, सांगू शकते ना. हा सांगा ना ताई. शशिकला काकडे. अच्छा अच्छा, हा हा हा, बोला ताई, काय अनुभव आला? अनुभव असा आला, मी आमच्या गाई राहत नव्हत्या ना, म्हणजे हा लागत नव्हत्या. हा 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 हा. तर मी संकल्प केला, 21 दिवसाची सेवा केली तारक तीर्थाची. अच्छा. आणि त्यांना ते पाणी रोज पाजत होते. हा. तर त्या लागल्या मग नंतर. अरे वा. ती किती दिवस पाजलं असं पाणी? 21 दिवसाची सेवा पण पूर्ण नाही झाली ताई. म्हणजे कोणी ते दिली होती सेवा? सेवा मी अशीच केली फोन मध्ये बघून. हो. हा. अरे चुलत आजी सासरे एक्सपायर झाले ना, मग 13 दिवसच केली तर अनुभव आला म्हणलं ताई. वा, नाही, खूप छान, खूप. आणि आणखीन हम्म ते आज किती गुरुवार, आज आजच्या हम्म 8 गुरुवार होता ना, त्या गुरुवारी आहे ना मी सेवा करत होते. हम्म. आणि सेवा करत असताना एक चिमणी आली घरामध्ये. हा हा फॅन चालू होता. हा. तर मग ती फॅनला अटॅक झाली, अशी जाऊन धडकली आणि खाली पडली पटकन. अरे. खाली पडली तर तिला जखम झाली. ती फॅनचं पात लागलं तिच्या पंखाला. हो. माझी बर. सेवा चालू होती. आणि हा मग माझ्या छोट्या मुलीने बघितलं, भक्ती नाव आहे तिचं. हा. तर ती म्हटली, अगं मम्मी, आपल्या घरात चिमणी येऊन पडली बघ फॅनला लागून. हो. बापरे. जाऊबाई मग? गेली हा तिला बघायला. तर त्यांनी काय केलं, माझं तारक तीर्थ बनवणं झालं हा होतं. हा. तर ते तारक तीर्थ घेतलं आणि तिला लगेच पाणी पाजलं ते. अय्या. अरे वा. हा, ते पाजलं आणि काय केलं, पुन्हा विभूती आणली. हा. तिचे जी पंखापाशी लागलेलं होतं ना, जखम झाली होती, हो 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 हो. तिला चोळलं, हळदी लावली थोडीशी. अय्या, किती छान केलं होतं हे काम. हा मग तिथं छानच झाली असेल चिमणी. हा, मग हळदी लावली. ऐका ना, मग पुढं मग हळदी लावली. पुन्हा हम्म. तिच्या अशा पंखावरून हात फिरवला आणि 11 वेळेस म्हणजे त्यांनी किती वेळेस म्हटलं मला काही माहिती नाही, पण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जप केला. अच्छा अच्छा, हा हा हा. आणि मग जप केला तर तिला उचलून ठेवलं. तुळशीपाशी जाऊन बसली बरं का, तिथं दारी वृंदावन आहे तुळशीचं. हा हा हा. तर मग तिथं जाऊन बसली. हा आणि थोड्या वेळ बसली मग तिच्या पुन्हा महामृत्युंजय जप केला पुन्हा तिच्यावरतीच. हा. त्यांना अशी भीती वाटायला लागली, आता ही अशी जाती काय आपल्या घरामध्ये म्हणून. आई ग. हा हा हा. मग ती बसली थोड्या वेळ तुळशीपाशी. हा. आणि माझी सेवा चालू होती, माझा जप चालू होता, सेवा चालू होती. त्यांनी दोघींनी ते केलं आणि तिथं जाऊन बसली. तिथं नंतर माझी सेवा पूर्ण झाली. मग हा. मी उठले. मला ते सेवा चालू होती म्हणून उठता बी येईना मधी. हो नंतर हो. झाल्यावर पूर्ण मग म्हटलं, कुठे चिमणी? हा तर हा. त्या दोघी म्हणे, बाहेर आहे म्हणे, तुळशीपाशी बसली. मग मी हा. गेले, पुन्हा बघितलं तिला. तर हा. म्हणलं, कुठं झाली जखम? म्हणे तिच्या पंखापाशी झाली आणि आता ती खूप घाबरली म्हणे. हो. मग घाबरली तर मग मी पुन्हा 11 वेळेस तिच्या पंखावरून जप केला पुन्हा परत मी पण. अरे बापरे. हा. मग जप झाला आणि मी मध्ये आले तर स्वयंपाकाला लागले. हा. आणि स्वयंपाक करत असताना मग जाऊबाई, माझी सेवा झाली पण जाऊबाईची चालू होती. हा.
मी तुम्हाला मागे शेअर केलता, आम्ही जॉईंट फॅमिली ते आम्ही दोघी पण हो. सेवा करतो, हो 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 हो. एकत्र कुटुंबात आहे म्हणून. मग हम्म. त्यांची सेवा चालू झाली आणि मी स्वयंपाकाला लागली तर पुन्हा 10 मिनिटामध्ये ती घरामध्ये आली. हो किती. घरामध्ये आले तर ते दिवा लावायचा पाट आहे ना, त्याच्या खाली जाऊन बसली बरं ती. हो. मग मग मुलगी पुन्हा ओरड लागली की मम्मी मम्मी, ती घरामध्ये आली पुन्हा आपल्या देवघराखाली जाऊन बसली पाटाच्या. आई ग. हा मग पाटाच्या खाली जाऊन बसली. म्हणलं मी पुन्हा उठले, पुन्हा बघितलं तिला तर ती थोड्या वेळ तिथंच होती. आणि मग नंतर पुन्हा आले, मी पुन्हा स्वयंपाक करत होते, ती उठली आणि स्वामींच्या घंटीपाशी बसली जाऊन. हो. एकीकडून घंटी एकीकडून शंख आहे ना. हो मी हो 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 हो. तुम्हाला आताच फोटो पाठवले, पाहिले तुम्ही? नाही पाहिले नाहीत मी अजून. ते पाहून घ्या ना. हा बघेल ना. आणि हा. ते पुन्हा तिथून स्वामींचं दर्शन घेतलं तिनं, तिथं थोड्या वेळ बसली. आणि मग तिथं बसली अर्धा तास 1 तास बसली असेल. तिला खायला दाणे टाकले, पुन्हा पाणी ठेवलं मुलींनी. आणि तिथून उठली, पुन्हा 11 वाजेपर्यंत बसली असेल तिथं. 11 वाजेपासून उठली तर लक्ष्मीच्या फोटोवर जाऊन बसली परत. अरे बापरे. पुन्हा लक्ष्मीच्या फोटोवरती तर 12 वाजेपर्यंत पाहिलं आम्ही तिला. जोपर्यंत जागी होती तर सगळी झोपल्यानंतर मग काय माहिती कुठे गेली असेल. 4 वाजेला उठून बघतो तर नव्हती घरामध्ये. ओ, म्हणजे ती चांगलीच झाली, तेवढून गेली असेल. चांगली झाली. आणि मी म्हटलं मग ती चांगली झाली, पण आता आपल्याला कसं वाटलं बाबा ही कुठे गेली असेल, काय झालं असेल, राहिली की नाही राहिली असं वाटायला लागलं. हा मग मी काय केलं, स्वामी चांगली असेल ना तर परत येऊ द्या घरामध्ये, मला एकदा दर्शन बघू दे, घेऊ द्या तिचं की म्हणजे ती आहे की नाही कळेल मला. बरोबर. तर दुसऱ्या दिवशी ती आली. आली? आली परत सकाळी आली ती. अरे वा. आली आणि डब्यापाशी येऊन बसली तर मुलीनीच बघितली पुन्हा पण. अरे वा. ती म्हणती मम्मी मम्मी चिमणी आली परत. मग मी असं म्हणले आणि ती आली, खरोखरच आली बरं. अरे वा. आली तर मग तिला परत तांदूळ ठेवले थोडेसे, म्हणलं ठेव तिला जेवायला काही. तिला तांदूळ ठेवले आणि मग ती थोड्या वेळ बसली आणि परत गेली. मग जीवदान दिलं तुम्ही एका जीवाला. मग दादाला फोन लावला होता मी आज. कोणत्या? केंजळे दादांना. तर ते म्हटले का, मी म्हंटल काय संकेत आहे, काय नाही नेमकं कळत नाहीये. म्हणजे चिमणी आली घरामध्ये, तिला जखम झाली, असं नव्हतं व्हायला पाहिजे बाबा. तर दादा म्हटले काही नाही, तिला तिची सेवा करून घ्यायची होती स्वामींना तुमच्याकडून. बरोबर. खरंय. आणि गुरुवार होता ताई त्या दिवशी पुन्हा. वा, किती सुंदर, खूप सुंदर. आणि मी माझी अशी इच्छा, आता मी ते फोटो पाठवले ना, तुम्ही ते व्हिडिओ मध्ये दाखवा सगळ्यांना, म्हणजे कसं विश्वास बसतो. ज्या लोकांचा विश्वास नाही ना त्यांचा खूप विश्वास बसतो. हो. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.